हॅलो, वेलकम यू ऑल टू त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंतचं बाळासोबतचं माझं रुटीन. तर बाळ एकदा मध्ये उठून पुन्हा झोपलेलं आहे, त्याला फीड केलं मी आणि तो पुन्हा झोपी गेला. बाळ झोपल्यानंतर मीही पण थोडा वेळ झोपत असते. तर हे सकाळी आलेलं पार्सल आहे पाळण्याचं, जो की तुम्ही आता पाहिलं बाळ त्याच्यामध्ये झोपलेला. तर ते मी ओपन करण्याचा एक छोटासा क्लिप काढली होती. तर खूप छान असा पाळणा आलेला आहे बाळासाठी आणि तो मी असेंबल केला आणि आता त्याच्यामध्ये बाळ खूप निवांत मस्तपैकी झोपी गेलेला आहे. मी त्याला जोडीमध्ये पण झोपवते, पण या पाळण्याची पण सवय लावली आहे. तर पाळणा नक्कीच खूप छान आहे आणि तो त्याच्यामध्ये आता खूप छान असा झोपलेला आहे. तर आता आम्ही उठलेलो आहोत झोपेतून. दुपारी झोपलेलो 12-12:15ला. त्याच्यानंतर मध्ये एकदा उठून झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा दूध पिल्यानंतर झोपलो आणि आता फायनली आम्ही उठलेलो आहोत झोपेतून. तर आणि मम्माने इथे छान असा मेकअप केलाय. आता मी कपडे घालून तयार करते त्याला. आणि दुपारी तो 4-4:30च्या दरम्यान उठतो. आता 4:30 वाजता वगैरे उठतो. मग जरा वेळ खेळवतो मी संध्याकाळपर्यंत. जर झोपला तर झोपतो, जर खेळत असेल तर खेळून देते आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला परत एकदा झोपतो. मग परत उठतो आणि मग परत रात्री झोपी जातो. म्हणजे थोडंसं चेंज असतं, फ्लेक्झिबल आहे शेड्यूल, फिक्स नाही आहे असंच म्हणजे. तर मी आता कपडे घालते आधी. कुठेच नाही गेली. आता आम्ही उठलोय झोपेतून छान छान. तयार होतो घ्यायचं लगेच कळतं. आता घ्यायचं कळायला लागलं. हो झालं. शर्ट घालूया. काय घ्यायचं? कोण घेणार? सारखं घ्यायचं का? लब्बाड कोण झालंय? कृष्णा लब्बाड झालाय. ओ एवढं झालं. इथे मांडीवरती घेतलं की लगेच आमचं रडू जातं. हो ना? हातात घालूया नाही तर नख लागतं. ओ नख लागतं ना. मग कुणाला लागतं? खेळायचं नाहीये का? आपली दीदी कुठे? आमची दीदी कुठे गेली? स्कूलला गेली दीदी. दीदीची प्रॅक्टिस आहे डान्सची. थोडी मान पण पकडतो. तयार झालो संध्याकाळी खेळायला. आता अशा वेळेला उठलो की आवरायचं छान. मग जरा वेळ खेळायचं. आजी बाबांसोबत गप्पा मारायच्या. बाहेर बसायचं बाबा असले तर. पण आता बाबा शेतात गेलेत. मग आता आम्ही घरातच बसणार. आणि गरम पण होतंय ना. कसं वाजते काय बघतो? बाहेर पूर्ण लाईट वगैरे दिसतात, झाडं दिसतात हलताना. तर बरोबर लक्ष चालू आहे. खाली तर खेळायला अजिबात आवडत नाही. गंमत बघ. खाली कोण खेळतो? कृष्णा खाली खेळतो. अरे बापरे. तर संध्याकाळच्या वेळेला असं जरा वेळ त्याला बाहेर घेऊन बसते मी. मग बाहेर कोणी पण, आई पप्पा कोणी पण त्याला घेतात आणि त्यानंतर बाहेर थोडीशी झाडं वगैरे असतात. मग ते हलताना दिसलं की त्याला मजा वाटते. काय वाटते? हो झोप आली त्याला. काय होतं? A few hours later. तर संध्याकाळच्या वेळेला थोडासा तो खेळला, बाहेर बसला, बाहेर काही गोष्टी पाहिला की त्याच्यानंतर तो एक
थोडा वेळ झोपतो. त्याची छोटीशी नॅप होते अर्धा पाऊण तासाची आणि उठल्यानंतर 7 वाजेपर्यंत वगैरे तो पुन्हा उठतो आणि मग मी त्याला पुन्हा औषधं द्यायला घेते. औषधांमध्ये बेसिक औषधं आहेत, म्हणजे की जे डॉक्टर आपल्याला देतात नवीन बाळ झाल्यानंतर, जसं की कॅल्शियम, विटॅमिन, त्याच्यासोबत गॅसेसचं जास्त करून औषध असतं. बिकॉज लहान मुलांना गॅस खूप होतात आणि त्याच्यामुळेच ते संध्याकाळच्या वेळेला खूप क्रँकी होतात. तर त्याच्यावरचीच 2-3 औषधं आहेत. आणि आपले जे जुने घरची लोकं आहेत, म्हातारी लोकं आहेत, आजी वगैरे, ते जर ग्राईप वॉटर वगैरे द्या म्हणतात तर तुम्ही ग्राईप वॉटर वगैरे पण देऊ शकता. डॉक्टर लोक तर नाही सांगतात, पण ते तुमच्यावरती आहे की तुम्ही तुमच्या बाळाला ग्राईप वॉटर द्यायचं की नाही. ॲक्च्युली चांगलं पण असतं, पोटाचा त्रास त्याने कमी होतो, पोट पण दुखत नाही जास्त करून. आणि अशीच 1-2-3 औषधं मी त्याला देते. तो कधी कधी घ्यायला नाकारतो आणि कधी कधी चांगला मूड असेल तर घेतो. पण त्याचसोबत संध्याकाळच्या वेळेला मी ही औषधं देत असताना मंत्र वगैरे लावते, स्वामींचा मंत्र लावते, त्यासोबत वेगवेगळे सगळे मंत्र लावते जे मी प्रेग्नन्सीमध्ये पण ऐकायचे आणि त्याला पण सवय झालेली आहे आता त्या मंत्रांची. तर असा ढेकर काढतो आम्ही मध्ये मध्ये. टमी टाईम ॲक्च्युली ढेकर टाईम. आणि रडायला यायला लागलं ना की मध्ये मध्ये असं पकडलं की मग शांत होतो. प्रत्येक बाळाचं हे वेगवेगळं असतं. आमच्या बाळाचं असं आहे, जरा वेळ असं वरती पकडलं की छानपैकी त्याला बरं वाटतं, मग रडणं थांबवतं. हो ना? काय तीर्थाचा भाऊ आहे? कोण आहे तीर्थाचा भाऊ? तीर्थाचा भाऊ कोण आहे? कोण आहे? तू आहे? तर आता इथे पुन्हा एकदा बाळाचा खेळण्याचा टाईम झालेला आहे आणि तो त्याच्या आजोबांसोबत खेळतो आहे. तो खेळतो तोपर्यंत मी माझं संध्याकाळचं जेवण वगैरे करून घेते. आणि त्याचसोबत आज बाळाला भेटायला आलेले आहेत त्याचे आजी, आजोबा, दीदी आणि त्याचे पप्पा. हे सगळेजण आज त्याला भेटायला आलेले आहेत संध्याकाळच्या वेळेला. कोण आहे रे? बाबा. बाबा आहे काय? बाबा आहे. तर जशी त्रिशाला आठवण येते तसं बाळाला भेटायला सगळेजण येत असतात आणि तो पण आता सगळ्यांना छानपैकी ओळखतो. सगळे आले की तो त्यांच्याकडे मस्त असा राहतो. आणि त्याच्या आजोबांना लहान मुलं खूप आवडतात. त्रिशाला पण त्यांनी खूप माया केलेली आहे आणि आता तसंच बाळाचं पण आहे. आणि त्यांना पण आता करमत नाही सगळ्यांना बाळाशिवाय. सो सगळेजण भेटायला येत असतात मध्ये मध्ये. आणि जो मी दुपारी तुम्हाला पाळणा दाखवला तो मी ऑनलाईन घेतलेला आहे. मी मगाशी जसं सांगितलं फ्लिपकार्टवरनं घेतला आहे. क्वालिटी वाईज खूप सुंदर असा पाळणा आलेला आहे, काहीच म्हणजे डिफेक्टिव्ह नाही आहे. आणि लहान बाळांपासून तर 2-3 वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्ही आरामात हा पाळणा यूज करू शकता. हाईटला कमी आहे, त्याच्यामुळे जरी बाळ पालथं पडायला लागलं किंवा बसायला लागलं तरी पडण्याची काहीच भीती नाही आहे, कारण हाईट त्याची एकदम व्यवस्थित आहे. आणि क्वालिटी तर खूपच मस्त आहे. हे कुठलंही प्रमोशन नाही आहे, मी माझ्या स्वखर्चाने घेतलेला आहे. सो तुम्ही नक्की बाय करू शकता, मी कमेंटमध्ये लिंक देते. तर अशा प्रकारे बाळाचं संध्याकाळचं रुटीन असतं. कधी कधी जर पोटात दुखत असेल, गॅस वगैरे झाला असेल तर तो क्रँकी होतो, अदरवाईज तो अशा प्रकारे छान असा राहतो. आणि आता सगळेजण बाळाला भेटून जाणार आहेत घरी आणि त्यासोबत आपला व्लॉग पण इथेच संपतो आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.